नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. कमेंट सेक्शन आणि विविध माध्यमातून आपण जे प्रश्न विचारता, जे डाऊट्स विचारता, त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी या क्वेश्चन ॲन्सर या सिरीजची आम्ही सुरुवात केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडून एक कॉमन प्रश्न विचारण्यात येत होता, तो म्हणजे जेव्हा आपण कट ऑफ पर्सेंटेजला मार्क्समध्ये कन्वर्ट करतो तेव्हा ते मार्क पॉईंटमध्ये काय येतात, असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेला होता. आपण एका एक्झाम्पलच्या मदतीने हे सर्व समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, इकॉनॉमिक्स सब्जेक्टचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघूया. इकॉनॉमिक्स सब्जेक्टसाठी 2023मध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 54.67% लागलेला होता. आपल्याला माहीत आहे की मार्कमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण इंटू 3 करतो. तर 54.67 इंटू 3 जर आपण केलं तर आपल्याला 164.01 हा नंबर मिळतो. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न होता की 164.01 असा नंबर आपल्याला मिळत आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना 164 मार्क आहेत ते विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाय असतील किंवा नाही. आणि त्याचसोबत पुन्हा एक प्रश्न अशा पद्धतीनं होता की महाराष्ट्र सेटमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, तर मग जे मार्क्स आहेत ते पॉईंटमध्ये कसे येऊ शकतात. तर याच प्रश्नांवर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कट ऑफ पर्सेंटेज आपण बघतो ते राऊंडेड ऑफ केलेले असतात. राऊंडेड ऑफ म्हणजे पॉईंटच्या नंतर जर खूप साऱ्या संख्या असतील तर ते लिहिताना आणि समजायला अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपण त्यांना राऊंडेड ऑफ करतो. म्हणजे पॉईंटच्या नंतर जर 5-6 डिजिट असतील तर त्याला आपण त्या 5-6 डिजिट न लिहिता फक्त पॉईंटच्या नंतर 2च डिजिट लिहितो आणि ते लिहिण्यासाठी आपल्याकडे काही नियम असतात, त्या नियमाचं पालन करून आपण राऊंडेड ऑफ करू शकतो. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सेटचा जो निकाल आहे तो पॉईंटनंतर 2 डिजिटपर्यंत राऊंडेड ऑफ केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 164 मार्क परीक्षेमध्ये आलेले आहेत, आता ह्या 164चं जर पर्सेंटेज काढायचे असतील तर आपण 164 भागिला 300 गुणिला 100 केल्यानंतर आपण पर्सेंटेज काढू शकतो. तर पर्सेंटेज 54.66666667% अशा पद्धतीचे पर्सेंटेज निघतात. आता अशाच पद्धतीने हे एक्झॅक्ट पर्सेंटेज जर सेट विभागाने कट ऑफमध्ये लावलं तर ते समजायला पण थोडंसं अवघड जाईल आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन निर्माण होतील. त्याच्यामुळे याला राऊंडेड ऑफ केलं जातं आणि आपण पॉईंटनंतर फक्त 2 डिजिट लिहितो. आता राऊंडेड ऑफ करण्याचे काही नियम असतात. जर संख्या 5पेक्षा मोठी असेल एखादी तर तिच्या आधी जी संख्या आहे तिच्यामध्ये आपल्याला एक नंबर ॲड करावा लागतो. तर त्या नियमाचं पालन करून आपण याला 2 डिजिटपर्यंत जर आपल्याला राऊंडेड ऑफ करायचं असेल तर ही जी संख्या आहे 54.66666667% हिला आपण राऊंडेड ऑफ करून 54.67% असं लिहू शकतो. त्याच्यामुळे जी कट ऑफची फाईल आपल्याला मिळते त्याच्यामध्ये जे कट ऑफ पर्सेंटेज आहेत ते 54.67% अशा पद्धतीनं लिहिलेलं राहतं. परंतु एक्झॅक्टली ते 54.67 नसून 54.66666667 असतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण 54.67ला 3ने मल्टिप्लाय करतो आपल्याला 164.01 असा नंबर मिळतो. वास्तविक पाहता आपल्याला 164 मिळणं अपेक्षित राहतं, परंतु त्याला आपण राऊंडेड ऑफ केल्यामुळे 164.01 अशा प्रकारचा नंबर आपल्याला मिळतो. परंतु या केसमध्ये ज्याला 164 मार्क आहेत ते सुद्धा क्वालिफाय असतात. पॉईंटनंतर जो 01 आपल्याला मिळतो तो ह्या राऊंडेड ऑफ केल्यामुळे त्याचा इफेक्ट तो आहे. त्याच्यामुळे 164 मार्क जरी असतील तरी आपण परीक्षेमध्ये क्वालिफाय म्हणून घोषित केले जाल. यामध्येच एक सेकंड केस म्हणजे
फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिकल सायन्सचा जर आपण कट ऑफ बघितला ओपन कॅटेगरीसाठी तर 55.33 आहे. आता याचे जर आपण मार्क्समध्ये कन्व्हर्शन केलं तर आपल्याला 165.99 ही संख्या मिळते. परंतु राऊंडेड ऑफ केल्यामुळेच आपल्याला 165.99 अशी संख्या मिळत आहे. जर याला राऊंडेड ऑफ नाही केलं तर आपल्याला 166 हा नंबर मिळेल. त्याच्यामुळे या सब्जेक्टमध्ये ज्याला 166 मार्क असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क असतील ओपन कॅटेगरीमधून त्यालाच क्वालिफाय केलं जाईल. आपण आपल्या रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टचं बघू शकता. त्याच्यामध्ये जेव्हा पण पॉईंटनंतर 99 अशी संख्या येईल तेव्हा पॉईंटच्या आधी जी संख्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक नंबर ॲड करावं लागेल. तेवढे मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही क्वालिफाय व्हाल. तसंच जर पॉईंटनंतर 01 असे डिजिट असतील तर त्याला आपण इग्नोर करू शकतो आणि पॉईंटच्या आधी जो नंबर आहे तेवढेच मार्क असतील तरी पण आपण क्वालिफाय होऊ शकता. इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.